परभणीत थंडीचा कडाका कायम। आज तापमानाचा पारा 8 अंशांवर। थंडीचा गहू पिकाला फायदा। थंडीचा जोर वाढल्यानं नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून वाहतूक पुन्हा सुरू। एकाच बोगद्यातून दोन्ही मार्गावरील वाहनांची ये-जा सुरू। गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झाल्यानं वाहतूक पूर्ववत। नवी मुंबईतील धोकादायक इमारतीचं सर्वेक्षण होणार। शहरात 527 इमारती धोकादायक असल्याची माहिती। जुन्या धोकादायक इमारतीचं परीक्षण अहवाल सादर करण्याचं आवाहन। अदानी समूहाच्या कर्जाचा बँकांकडून आढावा। अदानी समूहावरील आरोपांनंतर भारतीय बँका सावध। कर्जावरील जोखमीचा अंदाज घेण्यास सुरुवात। उल्हासनगरमध्ये थंडी वाढताच उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी। शहरात ठिकठिकाणी थटली उबदार कपड्यांची दुकानं। स्वेटर, जॅकेट, हातमोजे, कानटोपी खरेदीवर नागरिकांचा भर। विस्तार अधिकाऱ्यानं ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार। संतप्त महिला ग्रामसेविकेनं विस्तार अधिकाऱ्याला काळं फासून दिला चोप। विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। आमचा लाडका भाऊच मुख्यमंत्री पाहिजे। महिलांकडून माहूरच्या रेणुका मातेला साकडं। लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, लाडक्या बहिणींची मागणी। विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कारवाईचे आदेश। राज्य वाहतूक विभागाकडून कारवाईचे आदेश। मुंबईत विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर 2 वर्षात 107 कोटींचा दंड। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय राखीव। यूपीएससीची फसवणूक केल्याचा पूजा खेडकरवर आरोप। अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम राहणार। पूजा खेडकरच्या जामिनाला यूपीएससी पोलिसांचा विरोध। कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीच्या भावात वाढ। 3,500 रुपये क्विंटल दरानं बाजरीची विक्री। वाढती थंडी आणि ऊसतोड कामगारांकडून मागणी वाढल्यानं भावात तेजी। मोंड्यात दररोज 300 पेक्षा अधिक पोत्यांची आवक। राज्यात झिकाची रुग्णसंख्या 140 वर। सर्वाधिक 109 रुग्ण पुण्यात। एकूण रुग्णांपैकी निम्म्या गर्भवती महिला। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना। गुलाबराव पाटील यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर। जळगाव ग्रामीण मतदारसंघात झळकले गुलाबराव पाटलांचे बॅनर। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा पेच सुटला। मात्र महत्वाच्या खात्यांवरून तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच। वित्त, गृह, ऊर्जा, जलसंपदा अशा महत्वाच्या खात्यांसाठी तीनही पक्ष आग्रही। भांडवली बाजारात मोठी पडझड। प्रमुख निर्देशांकात गुरुवारी 1.5% घसरण। सेन्सेक्सनं सोडली 80,000ची पातळी। एनडी स्टुडिओचा ताबा शासनाकडे। दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी उभारलेला स्टुडिओ शासनाच्या ताब्यात। सांस्कृतिक विकास महामंडळाकडे दिली जबाबदारी। वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 73 जागांना शासनाची मान्यता। वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट। एसटी महामंडळ स्वतःच्या उत्पन्नातून करणार खर्च। आचारसंहितेमुळे रखडली होती रक्कम। सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळणार 6,000 रुपये इतकी रक्कम। पोलीस उपनिरीक्षक नियुक्त्या प्रलंबित। 603 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत। कोर्टाच्या स्थगितीचा एमपीएससीच्या उमेदवारांना फटका। तृतीयपंथी उमेदवारांचं धोरण ठरवण्यात शासनाकडून विलंब। उद्यापासून राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम। नाशिक, नगर, पुण्यात गुरुवारी पारा 9 अंशांवर। शनिवारपासून राज्यातील थंडी काही दिवस कमी होणार। नालासोपारात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या 41 इमारतींवरील कारवाईला सुरुवात। पहिल्याच दिवशी 7 इमारती जमीनदोस्त। सर्वोच्च न्यायालयाकडून इमारती बेकायदा ठरवून कारवाईचे निर्देश। शिवसेनेतील विलास भुमरे आणि भाजपचे अनुराधा चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्त्यांकडून अजमेरमध्ये ख्वाजा गरीब नवाब इथं चादर चढवून प्रार्थना। परिणय फुके भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे म्हणून भाजपच्या वतीनं महाआरती। आंभोरा येथील शंकराच्या मंदिरात भाजपकडून महाआरती। जालन्यात बालविवाह मुक्त भारत अभियानाची जनजागृती। मुली आणि महिलांना बालविवाह न करण्याची आणि बालविवाह न होऊ देण्याची दिली शपथ। फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात वाहतूक कोंडीची समस्या। फेरीवाले आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा।
वाहतूक पोलीस कार्यान्वित करण्याची शहरवासियांची मागणी. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट विरोधात कारवाई. पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल. घटना लक्षात येताच पोलिसांकडून तात्काळ कारवाई. सिल्लोडच्या अजिंठा इथं लिंक उघडतात शिक्षकाच्या खात्यातून 1.5 लाख रुपये गायब. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बक्षीस देण्याचा आमिष दाखवून लिंकवर क्लिक केल्यानं घडली घटना. पनवेलमध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वेध. स्थानिक राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. अनेक वर्षांपासून पनवेल पालिकेवर भाजपची सत्ता. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी. आशीर्वाद प्रभू रामाचा, विजय झाला धनुष्यबाणाचा. राजेश मोरे यांच्या विजयानंतर बॅनरबाजी. विधानसभेतील पराभवानंतर वंचितचे कार्यकर्ते संतापले. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयावर वंचितचा मोर्चा. धुळ्यातील पारोळा येथील पोलीस एसीबीच्या जाळ्यात. 30,000ची लाच घेताना पोलिसाला अटक. सिंधुदुर्गातील रांगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर प्रवेशद्वाराचा परिसर दुर्लक्षित. पर्यटकांसाठी देण्यात आलेल्या सुविधा धूळखात. कन्नडच्या नाचनवेल इथं शेतकरी कमवतोय लाखोंचं उत्पन्न. पारंपरिक शेतीऐवजी नगदी पिकांकडे शेतकऱ्याचा ओढ. धुळ्यात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचं वेतन नियमित करा. शिक्षक संघटनेची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकर व्यावसायिकांची 1,000 कोटींची कमाई. शहरात नवीन पाणी पुरवठा योजनेचा अभाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.